नमस्कार. गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या 3 वर्षापासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला आहे आणि या दौऱ्यात ठिकठिकाणी त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. मराठा बांधवांनीही त्यांचं अगदी उत्स्फूर्तपणे स्वागतही केल्याचं दिसून आलं आहे. तो दौरा आटपून ते आंतरवली सराटीला परत आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील दवाखान्यात ते ॲडमिट झाले होते. तिथे 1-2 दिवस उपचार घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील परत आंतरवली सराटीत दाखल झालेले आहेत आणि आंतरवली सराटीत आल्यानंतर त्यांनी येत्या 20 ऑगस्टपासून मराठवाडा दौरा करणार असले. 29 ऑगस्ट 2026 रोजी पासून जे अगदी टोकाचं आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच ते महाराष्ट्रात दौरे करत आहेत. गेल्या सप्ताहात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांचा दौरा केला होता आणि आता येत्या 20 ऑगस्टपासून ते मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यांचा दौरा करणार असून ते मराठा समाज बांधवांशी संवाद साधतील. 29 ऑगस्टला आपल्याला का आणि कशासाठी आंदोलन करायचं आहे याची माहितीही ते मराठा समाज बांधवांना देतील. राज्य शासनानं कुणबी म्हणून मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचं जाहीर केलेलं असलं तरी ज्यावेळेस हे कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळतं आणि त्यानंतर ते व्हॅलिडिटीसाठी दाखल करतात, त्या व्हॅलिडिटीच्या वेळेस काहीतरी अडचणी येतात असं दिसतंय आणि त्यामुळं 4 ते 5 जणांची जे की पंचायत समिती, नगर परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले, त्यांचीच प्रमाणपत्र व्हॅलिड झालेली नाही आणि हे करण्यामागं सरकारचा वेगळा हेतू आहे की काय, अशी मनोज जरांगे पाटील यांची भावना आणि धारणा झालेली आहे. त्यामुळे ते जरा गेल्या 15 दिवसापासून अस्वस्थ आहेत आणि सरकारवर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की महसूल मंत्री बावनकुळे असो, त्यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटील हे टीका करत आहेत. त्यामुळं आता मराठा समाज बांधव मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आणि शासन असा वाद चिघळतो की काय अशी मध्यंतरी परिस्थिती वाटत होती. परंतु मनोज जरांगे पाटील यांनीच थोडं हळू घेण्याचं ठरवलं असून 29 ऑगस्टच्या आंदोलनातच ते सरकारला धारेवर धरणार आहेत. सरकारचं वाभाडे पण ते काढतील असंच दिसतंय आणि मराठा समाज बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र योग्य अशी मिळावीत अशीच त्यांची अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा सरकार पूर्ण करतं की नाही, की टाळमटाळ करतं, याकडं आता संपूर्ण राज्यातील मराठा बांधवांचं पण लक्ष लागून राहिलेली मात्र नक्की. काल नागपंचमी, नागपंचमीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील 32 शिराळा इथेही मोठी यात्रा असते आणि तिथंही नागपंचमीचं प्रतीक असणाऱ्या नागोबाला लोक पूजतात.
तील नागोबा अगदी स्वच्छंद फिरत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तशीच एक प्रथा धाराशिव जिल्ह्यात पण आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या काठी सावरगाव येथे फार जुनी साप, विंचू एकत्र येण्याची ही परंपरा असून हे एका दगडाखाली सुकणेवर काही त्या दिवशी असतात असे लोकांची धारणा आहे. 200 वर्षापूर्वीपासून ही सावरगावला यात्रा भरते आणि या यात्रेला धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात. काल ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आणि सावरगाव येथे भाविकांची मोठी गर्दी जमलेली दिसून आली. हा सण मनोभावे सगळे तिथं साजरा करतात आणि या एकमेकांची शत्रू असणारे प्राणी किमान नागपंचमीच्या दिवशी तरी तिथं एकत्र आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी मध्यंतरी काही काळ या यात्रेत खंड पडला होता. त्याला कारण होतं सावरगावच्या त्या मंदिराचे पुजारी त्यांच्यात भांडणं झाली आणि त्या भांडणामुळं काही वर्ष ही यात्रा खंडित झाली होती. आता पुजाऱ्यांनी सामोपचारानं आपली भांडणं मिटवलेली आहेत आणि त्यामुळं आता ही यात्रा पूर्वीप्रमाणेच अगदी भक्तिभावाने भरवली जाते आणि मोठ्या संख्येने भाविक पण इथं हजेरी लावतात असं दिसतं. धाराशिव जिल्ह्यात शिक्षण विभागाने त्यातही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारात अमेरिकी स्थित नासाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी मग एक पात्रतेसाठी त्या विद्यार्थ्यांची परीक्षाही घेण्यात आली आणि या परीक्षेतून जिल्ह्यातील 22 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची नासाला भेट देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा, जगजितसिंह पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या वतीनं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांचा सत्कार पण करण्यात आला. लवकरच हे विद्यार्थी धाराशिवहून अमेरिकेत पोचणार आहे आणि अमेरिकेतील नासामध्ये जाऊन तिथे कसं संशोधन होते, तिथं काय काय वैज्ञानिक यंत्रसामुग्री आहे आधी पाहणी करणार आहे. आज आता इथेच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.